साष्टांग नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वरा श्री ओंकार देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। श्री रामचंद्र भगवान की जय। संत सावकार महाराज की जय। हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी। सुंदर ते
जपून आहे. आयराणी भाषेची गोडी ही खूप मधुर आहे. विठ्ठल देखा बोली म्हणे आयराणी जशी गई मानलोनी खानदेशने भूमीनी प्रियमल काया माणसासले लावतात बटी माया. देखा हा आपला कान्हा देश आहे म्हणजे कान्हे बटासले आयराणी भाषा येवाले पाहिजे. असं नाही की तुम्ही राहणार गुजरात मा आणि तुम्ही असा विचार करी राहणार की नाही हो मी तर गुजरात मा राहत मला आयराणी काय करत. असं नाही हा आपला कान्हा देश आहे. जर तुमले कान्हा देश मा आयराणी भाषा नाही येस ना तर तुम्ही या खानदेश मा राहणं काहीच मतलब नाही. देखा बटासले भाषा येवाले पाहिजे. मी पण इंग्लिश मीडियम मा शिकस पण मला बी आयराणी भाषा आहे. आपली बट्टा भाषा येवाले पाहिजे. बट्टा मी असं नाही सांगत की तुम्ही आयराणी शिका तुम्ही बट्टा भाषा शिका. देखा या पंडित मिश्रांना बोलता उपकार होय घ्या. त्या महाराज काय मला भेटतात नाही पण त्या जर भेटणार ना तेच ना पहिले पाया पडसू मी बोलता उपकार होय घ्या. पहिले बाया लग्न करियत नवीन 11 वर्ष होय जाय तेसले माहित नाही होतं की वो आपला गल्ली मा महादेव मंदिर कोणतं आहे. आता ताशी मंदिर मा लाईन लागेल राज. देखा महादेव मना सपन मावता तो म्हणे भाऊ म्हणे तू कीर्तन करस या बायासले सांग म्हणे या बाया कवय पण रातले उठाट देतीस म्हणे वाले येसले सांग म्हणे असं बोली राहतात. देखा एक बाय होती ती म्हणे माय म्हणे तुम्ही काय पाहिजे दिसणार नाही म्हणे महादेव ना मंदिर मा. ती बाई म्हणे ओ माय म्हणे मी तर 3 वाजाले कोरा महादेव धुई म्हणे. काय बाई काल दिन 1 वाजाले कोरा महादेव धुवाले जाईल. देखा ब्रह्ममुहूर्त निघू देत जावा मग ज्यात जावा तुम्ही पाणी टाकाले. देखा संत मुक्ताबाई महान कवयित्री बहिणाबाई चौधरी विचारवंत व साहित्य साने गुरुजी बालक्रांतिकारक वीर शिरीष कुमार यांच्या कार्याने पावन झाले. या खानदेश भूमीत कीर्तन सेवा ही प्रेरणादायी ठरली. येथील सर्व आयोजक सहकारांचे मनापासून आभार आणि मला ज्यांनी आमंत्रित केलं त्यांचे नाव वसुंधरा लांडगे मॅडम यांना हात जोडून नमन करतो. आणि तुम्ही माझे कीर्तन शांत चित्ताने ऐकले म्हणून मी तुम्हाला नमन करतो. आणि आमचे मुर्दुमचारी धीरज महाराज यांना पण मी नमन करतो. आमचे विनेकरी
चेतन महाराज यांना शिरपूरकर यांना पण मी नमन करतो आणि आमचे गायनाचारी सर्वज्ञ महाराज यांना पण मी नमन करतो आणि आमचे टाळकरी पियुष महाराज यांना सुद्धा मी नमन करतो आणि माझे आई वडील यांना पण मी ते नमन करतो आणि मी हे कीर्तन इथेच समाप्त करतो. ज्ञानेश्वर तुम्हाला आज माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर तुम्ही मला माफ करा, हीच माझी नम्र विनंती. कुंडली